आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलैपासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार। दौऱ्यातून आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटांवरील संबंध मजबूत करण्याचं उद्दिष्ट। पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये होणाऱ्या 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत देखील सहभागी होणार। जुलैमध्ये भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल। हवामान खात्याचा अंदाज। पाऊस सामान्यपेक्षा जास्त म्हणजे सामान्यतः होणाऱ्या 28 सेंटीमीटरपेक्षा जवळजवळ 6% जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज। आजपासून राजधानी दिल्लीमध्ये जुन्या गाड्यांना इंधन बंदी। 10 वर्षांवरील डिझेल तर 15 वर्षांवरील पेट्रोल गाड्यांना इंधन मिळणार नाही। गाड्यांवर नजर ठेवण्यासाठी पेट्रोल पंपावर स्पेशल कॅमेरे। भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीकडून कॅप्टन कूल नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल। कारकिर्दीमध्ये शांत डोक्याने निर्णय घेणाऱ्या धोनीची कॅप्टन कूल अशी ओळख। धोनीला ट्रेडमार्क मिळाला तर इतर कुणालाही या नावाचा वापर करता येणार नाही। रेल्वेच्या प्रवासी भाडेदरात वाढ। आजपासून वाढीव दरांची अंमलबजावणी करण्यात येणार। 30 जूनपूर्वी तिकीट आरक्षित केलेल्यांना अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही।